दिनेश कडव आहेत बेस्ट बॉलर. स्पोर्ट शूज आहेत. वसंत दादा जमदारे साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया दिनेश कडवला. नक्कीच बेस्ट बॉलर. 7 विकेट मेडन ओव्हर विकेट हॅट्रिक देखील नोंदवली आहे दिनेश कडव यांनी. अभिनंदन. बेस्ट बॉलर हे पारितोषिक. त्यानंतर देऊया आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 11,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. जी ट्रॉफी लाभलेली आहे स्वर्गीय अमोल अरुण दलाल व स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ मंगेश कडव समाजसेवक यांच्या माध्यमातून ही 5व्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक. संघ आहे कुलगाव बी. क्रमांकाचा मानकरी संघ मंगेश दादा इथे उपस्थित आहेत. दादा आपण या आपले शुभ हस्ते आपण देऊया नक्कीच 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. छत्रपती सीसी कुलगाव बी संघ ठरलेला आहे 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ. रोख रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक. त्यानंतर आपण देणार आहोत 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 4थ्या क्रमांकाची ही ट्रॉफी लाभली आहे आंबेशिव गावचे पोलीस पाटील आदरणीय अनिल माळुंगे साहेबांच्या माध्यमातून. आदरणीय दिनेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक. संघ आहे स्वर्गीय विनायक आपटी संघ ठरलेला आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. टाळ्या होऊन जाऊ द्या आपटी या टीमसाठी. 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री कालच्या दिवसामध्ये ज्यांना मिळाली होती कालच्या दिवसामध्ये सचिन शेठ बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे मातब्बर संघ होते. ए पोल होता आणि त्या ए पोल मधून मानकिवली संघ काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही परंतु त्यांच्या जागेवरती आपटी संघ खेळण्यासाठी आला आणि आपटी संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असताना टॉप 5 मध्ये प्रवेश केला होता. आज थोड्याशा चुका झाल्या त्यामुळे संघ पराभूत झाला परंतु त्यांना देखील आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर आपण देणार आहोत 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. ही ट्रॉफी लाभलेली आहे विराज देशमुख अंबरनाथ तालुका प्रमुख भाजपा ग्रामीण यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लाभलेली आहे. रोख रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक आणि आई गावदेवी चषकामधील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे जय भोजेश्वर साई संघ ठरलाय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. महेश दादा तामाणे आणि नक्की संतोष शेठ भोईर साहेबांना विनंती असेल साई संघ ठरलेला आहे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आणि बेस्ट बॅट्समन साठी शूज आहेत आणि ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे.
ज्याने या स्पर्धेमध्ये धावा बनवल्या एकूण 80, तो ठरलेला आहे उत्कृष्ट फलंदाज। आई गावदेवी चषकामधील बेस्ट बॅट्समन आहे संघ आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव आणि खेळाडू आहे सिद्धेश राऊत, ज्याने तब्बल 80 धावा बनवल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये। तो ठरलाय बेस्ट बॅट्समन। दिनेश तामाणे साहेबांना विनंती असेल आपण यापुढे। सिद्धेश राऊत आहेत बेस्ट बॅट्समन, टाळ्या होऊन जाऊ द्या। 80 धाव बनवल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये। स्पोर्ट्स शूज आणि ब्युटिफुल ट्रॉफी। त्यानंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय अमोल अरुण दलाल व स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमार यांच्या स्मरणार्थ नक्कीच योगेश शेठ भोईर भाजपा सरचिटणीस यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लाभलेली आहे। दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ, रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक। संतोष शेठ यांना विनंती असेल, सचिन दादा आपण देखील या, सचिन दादा आपण देखील यायचं आहे, संतोष शेठ आपण देखील या, दिनेश शेठ आपण देखील या, सर्वांनी या, सर्व मान्यवरांनी या। आपले शुभ हस्ते आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक। सर्वांना असं वाटलं की कुलगाव संघ चॅम्पियन होईल, परंतु नितीनला हे मान्य नव्हतं आणि नितीनने सामना जिंकून दिला आंबेशिव या टीमला। त्यानंतर आपण देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक। देऊया आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक। आई गावदेवी चषक आपण पाहिलं आणि आई गावदेवी चषकाचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे आई गावदेवी आंबेशिव या संघाने सांगितलेलं आहे कि इलाका भी हमारा और धमाका भी हमारा योगा। चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आंबेशिव संघ। सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया। ही ट्रॉफी लाभलेली आहे सौभाग्यवती स्वाती अमोल पष्टे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिव यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी लाभली आहे। संघ आहे आई गावदेवी आंबेशिव संघ। चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आंबेशिव इज अ चॅम्पियन। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गावदेवी माते की, बजरंग बली की। त्यानंतर आपण देणार आहोत अतिशय महत्त्वाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज। संतोष शेठ आणि राजेश दादा, सचिन दादा आपण या। ब्युटिफुल ट्रॉफी आहे स्वर्गीय विलास कान्हा बनोटे यांच्या स्मरणार्थ विजय विलास बनोटे यांच्याकडून ही ट्रॉफी आहे आणि किरण शिंदे भिनारपाड्याचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून ही कूलर लाभलेली आहे। खऱ्या अर्थाने 4 ते 5 खेळाडू हे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते। आपली टीमचे नक्कीच गोपाल शिसवे देखील होते। त्यानंतर सिद्धेश राऊतने 80 धावा बनवल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आंबेशिवचे देखील अनेक खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु सर्वांना पाठीमागे ठेवून ज्याने मॅन ऑफ द सिरीजच्या या पारितोषिकावरती आपलं नाव कोरलेलं आहे, ज्याने बनवल्या
62 धावा आणि 6 विकेट घेतलेले आहेत. विकेटला 5 पॉइंट आहेत. टोटल 92 पॉइंट. संघ आहे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, राज क्रीडा मंडळ कुलगाव. या टीमची ओळख सुदर्शन जाधव आहेत, ज्यांनी पहिलं 50 देखील लगावली होती. अर्धशतकीय खेळी साकारली होती या स्पर्धेमध्ये. सुदर्शन जाधव आहेत प्लेयर ऑफ द सिरीज. क्या बात आहे. यादी या सीझन मध्ये एरंजडची स्पर्धा पार पाडली होती. त्याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज होते आणि याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या सुदर्शनसाठी. 62 धावा आणि 6 विकेट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आहेत. कूलर किरणजी शिंदे यांच्याकडून ही कूलर आहे. मॅन ऑफ द सिरीज सुदर्शन आहेत. सुदर्शन, एक मिनिट आपण थोडीशी चर्चा करूया. नक्कीच बॅट बोलते त्याची. नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला, शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. जरी पराभूत झाले असतील तरी देखील तू मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. कसं वाटतंय? मॅन ऑफ द सिरीज भेटली तर खूप चांगलं वाटतंय. आणि आम्ही जो सामना हरलोय म्हणजे फायनलला, तर ते आमच्या एका चुकीमुळे हरलोय. आमच्या प्रतीकने जरासा बॅड परफॉर्मन्स केला म्हणून चालेल, पण काही हरकत नाही. त्याला अजून एक आम्ही संधी देऊ आणि तो अजून एक चांगला खेळ करेल. याला मी असंच सांगेन का म्हणजे एकदा हरला तर संपू नको मित्रा. परत एकदा पुन्हा उठ, स्वतः उठ आणि स्वतः एकदा संघाला जेव्हा गरज असेल, जेव्हा भाई 5 रन 6 रन असतील फायनलला असो नाही तर सेमीफायनल कुठं पण असू दे, तू डिपेंड करू शकतो भावा. मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवू शकतो. नक्कीच आई गावदेवी चषकाचं आयोजन 5 दिवसांची स्पर्धा. प्रामाणिक प्रयत्न होता आयोजकांचा की 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. आपण लवकर हे पाहत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की 4 दिवसांचे सामने नक्कीच आयोजित केले जातात. 40 संघ, त्यामुळे फायनल एका षटकाची देखील खेळवावी लागते अंधारामुळे, कारण की अंधार लवकर होतो. परंतु मी आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव यांचं कौतुक करेन की त्यांचा प्रयत्न होता की फायनलचा सामना देखील जास्तीत जास्त षटकांचा व्हावा, त्यासाठी त्यांनी दिवस वाढवला. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? आत्तापर्यंत जेवढ्या पण बदलापूरमध्ये किंवा वांगणी परिसरात कुठे पण जेवढ्या स्पर्धा झाल्यात आत्तापर्यंत आम्ही सेमीफायनल आणि फायनल ही 2 ओव्हरचीच खेळलेलो किंवा 3 ओव्हरचीच खेळलेलो. मला असं वाटतं पहिल्यांदाच का आंबेशिव संघाने असं आयोजन केलं आहे का सेमीफायनल फायनल ह्या 4-4 ओव्हरच्या झालेल्या आहेत. तर असंच आयोजन बदलापूरमध्ये अजून पुढे व्हावं, म्हणजे ज्या संघांनी मॅच ठेवलेल्या आहेत अजून पुढे त्यांनी पण एक दिवस एक्स्ट्रा घेऊन असा सामना करावा, या म्हणजे एखाद्या संघाला चांगला परफॉर्मन्स देता येईल. हीच फक्त नक्कीच तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊया. हा होता या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज सुदर्शन जाधव. टाळ्या होऊन जाऊ द्या. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषक ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.